पेनला जायचंय आणि पेन मार्ग अलिबागला. वाटेमध्येच कुठेतरी ब्रेकफास्ट करूया आपण. चला वडापाव खाऊ आपण. वडापाव घेतलेले आहेत आपण. इथे खूपच गर्दी आहे वडापावची. आपण कुठे आहेत माहिती आहे का? आपण कोणत्या गावामध्ये आहेत? कोणतं गाव आहे? हे वावोशी गावाची पार्टी आणि इथेच आपण वडापाव घेतलाय. टेस्ट करून बघूया कसं आहे वडापाव. गरम आहे, गरम गरम दिलं त्यांनी डायरेक्ट. मिरची काढतायत ते. मिरची काढल्यावर आणतो. मिरची खा, खाली मिरची, खाली मिरची. कसं आहे? खाल्ला का? कसं आहे पिल्लू? खाल्ला? कसं आहे बघ बरं, खाऊन बघ कसं आहे. मला सांग, इकडे बघ. हे कसं आहे बघ. खाल्ला का तू? तू खाऊन बघ कसं लागतं. मी खाऊन बघ. छान वडापाव आहे मित्रांनो. आणि तुम्ही जर अलिबागला जात असाल तर इथे नक्कीच वडापाव ट्राय करा. आता पाणी प्या. कडा पाणी घातलं. खूप गार आहे का? जंगल आहे का हे? जंगलामध्ये कोण राहत असतं? कोणला राहत असते? आणि कोण आहे हे? तो कुठे हलपा आहे? पाऊस पडतोय का? तुला काय होतंय? समोर 3 किलोमीटर पेन आहे मित्रांनो. आणि बायपास आहे अलिबागसाठी उजव्या दिशेला. तर आपण अलिबागला जायचंय, तो आपण पेनला बायपास करणार आहोत. आणि उजव्या दिशेला इथून आपल्याला जायचंय. टर्न घेऊया आपण. इकडे पेन आहे, इकडे अलिबाग आहे. आपल्याला इकडे नाही जायचंय, इकडे जायचंय. आता या रोडने अंदाजे 32 किलोमीटर आहे. 32 ते 34 किलोमीटर अलिबाग. तो आपल्याला जायला अर्धा ते पाऊण तास लागणार आहे. चला आता आपण निघूया. आपण ट्रेनच्या पुढे आहे. आणि हा मुंबई गोवा हायवे आहे. वरती जो दिसतोय तुम्हाला तो मुंबई गोवा हायवे. उजव्या दिशेला पनवेल आहे, डाव्या दिशेला गोवा आहे आणि डाव्या दिशेला अलिबाग आहे. आपण इथून जाऊया. मित्रांनो आपण गोवा हायवेला आहोत, मुंबई गोवा हायवे. आणि आता आपल्याला इथून आपल्याला आता लेफ्ट टर्न घ्यायचं मित्रांनो. वरती पाठीवर बघू शकता तुम्ही, अलिबागला जाण्यासाठी लेफ्ट टर्न घ्यायचा आहे. आपण लेफ्ट टर्न घेणार आहोत. आपण लेफ्ट टर्न घेतलेला आहे. आता ब्रिजच्या खालून आपल्याला जायचं आहे. हायवे आहे, हायवे Turn right onto National Highway 166A. उजव्या दिशेला जायचं आहे अलिबाग. आणि वरच्या त्या साईडला आहे अलिबाग उजव्या दिशेला.
Continue on National Highway 166A for 21 kilometers. तर या रोडने सरळ गेल्यानंतर अलिबाग लागते. JSW स्टीलची कंपनी आहे. आपण तिथे पोहोचलेलो आहे. तर इथून समोर काही कंपन्या वगैरे नाही आहेत. तर आता आपल्याला काही जास्त अशी मोठी मोठी वाहनं लागणार नाही आहेत. खाली कोणती तरी नदी वाहते. नदीचं नाव माहीत नाही एक्झॅक्टली, पण खूप मोठी नदी आहे मित्रांनो. आपला स्टे आपण नागाव बीचला बुक केलेला आहे. त्यामुळे आपण सरळ गेल्यानंतर अलिबाग बीच लागतं, पण आपण अलिबाग बीचला नाही जाणार आहोत. तिथून एक लेफ्ट टर्न घ्यायचा आहे आपल्याला. तिकडून आपल्याला मधल्या मार्गे नागाव बीचला जायचं आहे. जिथून काशीद बीचला पण जाऊ शकता तुम्ही. तिथूनच जायचं आपल्याला. हा मेन रोड आहे आणि हा रोडनं आपण जातोय. रस्ता खूपच खराब आहे मित्रांनो. तर इकडून येऊ नका तुम्ही. अलिबाग मार्गेच जा. नागाव बीचला किंवा काशीद बीचला तुम्हाला जायचं असेल तर. हा रस्ता खूपच खराब आहे आणि जिथे 15 ते 20 मिनिटात तुम्ही पोहोचू शकता. In 200 meters, slide right onto Tadwagale Talashet Road. या रस्त्याने येऊ नका. थोडे किलोमीटर जास्त होतील, परंतु अलिबागचा जो रस्ता आहे त्याच रस्त्याने तुम्ही जा. आदिवासी आश्रमशाळा आहे मित्रांनो. खूपच मोठी शाळा आहे. इकडे पाठीमागे आहे. शाळा आहे मित्रांनो, आदिवासी शाळा. मोठी शाळा आहे. कोळघर इथे आपण कोळघर जवळ आहोत आपण. नुसतं कोंबड्या कोंबडी ती कोंबडी आहे का स्वरा? ही ते कोंबडी ही आणखीन कोंबड्या आहे. खूप कोंबड्या आहेत तिथं. ही कोंबडी ही कोंबडा हो की ही कोंबडा. ही कोंबडा आहे. कोंबडा कोण आहे? कोंबडा. आता आपण हायवेला लागणार आहोत असं मला वाटतंय. कंपनी संपत आलेली आहे आणि कंपनी संपल्यानंतर आय थिंक आपल्याला हायवे लागेल. हायवे लागला की मग आपल्याला तिथून एक ब्रिज आणि ब्रिजच्या नंतर लेफ्ट साईडला काशीद बीच आणि राईट साईडला आपल्याला रेवदंडा मार्गे नागाव बीचला जायचं आहे. गुगल मॅपचं बघून आलो तर आपण इकडे, पण इथं रस्ताच नाही आहे मित्रांनो. तर तुम्ही असल्या कशा शॉर्टकटनं येऊ नका. सरळ सरळ रोडने अलिबागला जा आणि अलिबागवरून जो कोस्टल रोड आहे त्याने नागाव बीच काशीद बीचला जा. नाहीतर असं कुठंतरी खड्ड्यात येऊन पडावं लागतं. हां असं. Turn right onto Alibag, Ramaraj, Roha Road, Alibag Roha Road. कंपनी संपलेली आहे आणि इथे हायवे आहे. तिथून आपल्याला राईट टर्न घ्यायचा आहे. उजव्या दिशेला जायचं आहे. आपण नागाव बीचला आलेलो आहोत, नागाव एरियामध्ये. आणि आता आपण आपल्या हॉटेलकडे जाणार आहोत. In 200 meters. हे 29 बंगलो जे आहे ना, 29 बंगलो ती आपली रूम आहे. आपण जाणार आहोत.